अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त गुरु या चॅनलमध्ये स्वागत करते. कुंभ राशीच्या लोकांनो, 18 ते 24 मे 2026 साप्ताहिक राशीफल. कुंभ राशी म्हणजे आकाशात मुक्तपणे उडणारा पक्षी, ज्याला कोणत्याही चौकटीत बंद राहायला आवडत नाही. या राशीचे लोक विचाराने खूप वेगळे असतात. पहा मंडळी, जग एका दिशेने विचार करत असताना कुंभ राशीचे व्यक्ती पूर्णपणे वेगळा मार्ग निवडतो. म्हणूनच अनेकांना त्यांचा स्वभाव समजायला वेळ लागतो. ते बाहेरून शांत, कधी कधी थंड वाटतात, पण त्यांच्या मनात विचाराचं संपूर्ण विश्व चालू असतं. कुंभ राशीचे लोक खूप भावनिक असतात, पण त्या भावनांना सहज कोणासमोर व्यक्त करत नाही. ते लोकांना मदत करतात, इतरांच्या दुःखात उभे राहतात, पण स्वतःचं दुःख मात्र मनात खोल लपवून ठेवतात. त्यांना आयुष्यात स्वतंत्र सर्वात जास्त प्रिय असतं. कुणी त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर ते शांतपणे दूर जातात. 18 ते 24 मे 2026 हा आठवडा कुंभ राशींसाठी अत्यंत विशेष आणि बदल घडवणारा ठरणार आहे. मागच्या काही महिन्यापासून जसं की अनिश्चितता, गोंधळ किंवा भावनिक ताण निर्माण झाला होता, त्यातून आता हळूहळू मार्ग निघू लागेल. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन शक्यताचा दार उघडणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे त्याच घटनामुळे तुमचा विचार बदलू शकतो. ग्रहस्थिती सांगते की या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला सतत काहीतरी संकेत देणार आहे. एखादं अचानक भेट, तुम्हाला जुना कॉल, एखादं स्वप्न किंवा अचानक मनात आलेली भावना, या सगळ्यामध्ये काहीतरी खोल अर्थ असू शकतो. काम आणि करिअरच्या बाबतीत हा काळ प्रगतीचा आहे. कुंभ राशीच्या लोकांकडे वेगवेगळ्या कल्पना असतात आणि या आठवड्यात त्या कल्पना योग्य लोकांच्या साथ मिळू शकते. नोकरी करणारे, नवीन संधी, नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठाकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठा निर्णय घ्यायची वेळ येईल. सुरुवातीला भीती वाटेल, पण हा निर्णय भविष्यात. त्याचबरोबर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमची कुंभ रास आहे की नाही मला हे नक्की कमेंट करून सांगा. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साठी फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतही हा आठवडा सकारात्मक आहे. एखादा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसेल, विशेषतः ऑनलाईन काम क्षेत्र. बघा मंडळी, लोकांशी संपर्क असलेल्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. प्रेम आणि नातेसंबंधीच्या बाबतीत हा आठवडा खूप भावनिक राहू शकतो. तुम्ही ज्या व्यक्तीपासून भावनिकदृष्ट्या दूर गेलात असं वाटत होतं, ती व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात गुप्त प्रेम उघड होण्याची संकेत आहेत. कोणीतरी शांतपणे तुमच्याकडे पण यावेळेस तुमचं मन आधीसारखं पटकन कोणावर विश्वास ठेवणार नाही. कुटुंबात एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. घरातील एखादी व्यक्ती तुमचा सल्ला घेईल आणि त्यामुळे तुमचं महत्त्व वाढेल. जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत स्वतःच्या मानसिक शांतीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. सतत विचार करण्याची सवय या काळात थकवा वाढू शकते. झोप पूर्णपणे घ्या. पाण्याशी संबंधित गोष्टी जसं की नदी किनारे फिरणे, पावसात वेळ घालवणे किंवा शांत ठिकाणी बसणे तुम्हाला मानसिक ऊर्जा देईल. या आठवड्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुमच्यातील अंतर्ज्ञान खूप मजबूत होणार आहे. एखादी गोष्ट चुकीची आहे की योग्य हे मन आधीच सांगू लागेल. त्यामुळे या काळात मनाचा आवाज दुर्लक्ष अजिबात करू नका. 18 ते 24 मे हा आठवडा कुंभ राशींसाठी फक्त भविष्याचा काळ नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ आहे. अनेक गोष्टीत बदलीत काही लोक दूर जातील, काही नवीन लोक जवळ येतील, पण या सगळ्यात तुम्ही स्वतःच्या खऱ्या शक्तीला ओळखाल. शनीची कृपा तुमच्यावर राशीवर असल्यामुळे उशिरा का होईना, पण तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ आता मिळणार आहे. त्यामुळे या आठवड्यात घाबरू नका, थांबू नका आणि स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण ब्रह्मांडात तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे आणि त्याची सुरुवात कदाचित याच आठवड्यात होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांचं आयुष्य नेहमीच्या इतरपेक्षा थोडं वेगळं असतं. ते जिथे जातात तिथे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात, पण त्यांच्या आयुष्यात गोष्ट कायम दिसून येते. लोक त्यांना पूर्णपणे समजू शकत नाहीत,
कारण कुंभ राशीचे लोक जे बाहेरून दाखवतात त्यांच्या मनात त्यापेक्षा कितीतरी खोल विचार चालू असतात. 18 ते 24 मे 2026 हा आठवडा कुंभ राशींसाठी गुप्त बदलाचा आठवडा ठरणार आहे. वरून बघा मंडळी, सगळं शांत दिसेल पण आतून नशिबाचं चक्र वेगाने फिरू लागेल. काही गोष्टी ज्या खूप दिवसापासून थांबल्या होत्या त्या अचानक हलू शकतील. विशेषतः या आठवड्यात तुम्हाला काही अशा गोष्टीची जाणीव होईल ज्या आधी तुमच्या लक्षातच आल्या नव्हत्या. या काळात तुमच्या आयुष्यातील काही लोकांचं खरं रूप समोर तर येईलच, ते फक्त तुमच्या गरजेपुरतं जवळ येत होते ते तुम्हाला हळूहळू देखील दूर जाताना पण दिसतील. त्याचवेळी एखादी अशी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला मानसिक आधार देईल. ग्रहस्थिती सांगते की हा आठवडा लोक ओळखण्याचा आहे. काम आणि करिअरच्या बाबतीत अचानक मोठी संधी मिळू शकते. एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखादा अचानक झालेली भेट तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. काही लोकांना नवीन कामाची ऑफर मिळेल तर काहींच्या आयुष्यात जुनी अडकलेले कामं पूर्ण होण्याचे चिन्ह आहेत. कुंभ राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या कल्पनांमध्ये हरवून जातात. त्यांना मोठं काहीतरी करायचं असतं पण योग्य वेळेची वाट पाहतात ते थकून जातात. हा आठवडा तुम्हाला सांगतोय आता थांबू नका, कारण नशीब हळूहळू तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करत आहे. आर्थिक बाबत मंडळी, आर्थिक बाबत हा काळ आश्चर्यकारक ठरू शकतो. अचानक एखादी आर्थिक मदत मिळू शकते. आर्थिक बाबत हा काळ आश्चर्यकारक ठरू शकतोच मंडळी. अचानक एखादी आर्थिक मदत देखील तुम्हाला मिळू शकते. काही लोकांना ऑनलाईन काम, सोशल मीडिया, कला, नवीन कौशल्यातून पैसा मिळवण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचं आहे, कारण या काळात मन आनंदासाठी अचानक खर्च करण्यासाठी जास्त झुकलेलं. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप रहस्यमय असेल. कुणीतरी तुमच्याकडे शांतपणे आकर्षित होत आहे. एखादी व्यक्ती जी आधी फक्त मित्र वाटत होती तिच्या मनात वेगळ्याच भावना असू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात अचानक जुनी व्यक्ती परत येण्याचे संकेत आहेत. पण यावेळेस निर्णय घेताना फक्त भावना नाही तर अनुभव लक्षात घ्या. या आठवड्यात स्वप्न आणि संकेत यांना खूप महत्त्व असेल. वारंवार एखादं नाव ऐकून येणं, एखादा नंबर दिसणं किंवा अचानक मन अवस्थ होणं हे फक्त योगायोग नसून शक्यता. कुंभ राशींच्या अंतःमन खूप शक्तिशाली असतं आणि या काळात ते अधिक जागृत होईल. कुटुंबात काही सकारात्मक बदल होतील. एखादी जुनी चिंता कमी होईल. घरातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांच्या घरी धार्मिक किंवा शुभ कार्याची चर्चा सुरू होण्याची देखील शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणू शकतो. सतत विचार करणं आणि भविष्याबद्दल जास्त चिंता करणं टाळा. रात्री उशिरापर्यंत जागणं शरीरावर परिणाम करू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढणं शांत आहे मंडळी. त्याचबरोबर आवश्यक आहे. 18 ते 24 मे 2026चा हा आठवडा कुंभ राशीसाठी एक मोठा धडा देणार आहे. प्रत्येक गोष्ट वेळेवर आल्यावरच स्पष्ट होते. तुम्ही ज्या प्रश्नांचं उत्तर शोधत होतात ते हळूहळू समोर येऊ लागतील. काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जातील. काही नवीन लोक अचानक जवळ येतील आणि काही सत्य तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतील. पण या सगळ्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे, तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत आणि जास्त आत्मविश्वासाने भरलेले असाल. हा आठवडा तुमच्यासाठी फक्त भविष्य नाही तर एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे. तर मंडळी, कुंभ राशींसाठी हा आठवडा पूर्णपणे सुवर्ण संधी देखील म्हणलं तरीही चालेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.